म्युच्युअल फंड म्हटलं की अनेक प्रकार समोर येतात. पण इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय? आणि ते फक्त तरुणासाठी आहेत का, की दीर्घकालीन गुंतवणूकदारासाठी आहेत? आज आपण उलगडणार आहोत इक्विटी फंडचे गुपित. तर मित्रहो, इक्विटी म्युच्युअल फंड म्हणजे काय? तर इक्विटी फंड्स म्हणजे तुमचा पैसा शेअर बाजारातील कंपन्यांमध्ये गुंतवला जातो. फंड मॅनेजर तुमच्यासाठी विविध शेअर्स निवडतात, ज्यामुळे तुम्हाला डायव्हर्सिफिकेशन मिळते. इक्विटी फंडचे जे प्रकार आहेत हे अनेक आहेत. त्यापैकी लार्ज कॅप म्हणजे स्थिर कंपन्या, जसे की कमी जोखीम, उदाहरणार्थ रिलायन्स, एचडीएफसी, टाटा कन्सल्टन्सी यासारख्या मोठ्या कंपन्या. मिड कॅप म्हणजे वाढीव टप्प्यातील कंपन्या, जसे की बजाज फायनान्स आहे, टाटा पॉवर आहे, कमिन्स इंडिया आहे, यासारख्या मध्यम कंपन्या. आणि स्मॉल कॅप म्हणजे जास्त जोखीम पण जास्त संभाव्य नफा, उदाहरणार्थ उज्जीवन स्मॉल फायनान्स आहे, बंधन बँक आहे, रॅडिको खेतान आहे, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड आहे, यासारख्या छोट्या कंपन्या परंतु जास्त ग्रोथ मिळण्याची शक्यता असणाऱ्या कंपन्यांचे शेअर्स. कोणासाठी योग्य आहे? तर ज्यांना दीर्घकालीन वेल्थ तयार करायचं आहे, जसे की मुलांचं शिक्षण आहे, लग्न आहे, रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, आणि ज्यांची जोखीम सहनशक्ती मध्यम ते जास्त आहे, तरुण गुंतवणूकदार, नियमित SIP करणारे इत्यादी. फायदे आणि जोखीम. तर फायदे काय आहेत? तर लॉंग टर्म ग्रोथ आणि संपत्ती निर्माणाकरिता योग्य. प्रोफेशनल मॅनेजमेंट, या क्षेत्रातील तज्ज्ञ लोक आपला फंड मॅनेज करतात. टॅक्स इफिशियन्सी, भारत सरकार यामध्ये आपल्याला ALSS मध्ये टॅक्स सुविधा देते. जोखमी काय काय आहेत? तर मार्केट व्हॅलॅटिलिटी, बाजारातील चढ उतार, जसं शॉर्ट टर्ममध्ये नुकसानाची शक्यता असते, म्हणजे फक्त वर्ष 6 महिन्यासाठीच इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे टाळणे. पेशन्स खूप आवश्यक आहे इक्विटी मार्केटमध्ये. तर सुरुवात कशी करावी? तर म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर सोबत चर्चा करून तुमचे उद्दिष्ट ठरवा. आपण SIP कशासाठी करतो, रिस्क समजून घ्या आणि SIP सुरू करा. फंडचा पास्ट परफॉर्मन्स आणि कॅटेगरी हे देखील बघा. तर मित्र, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की डेब्ट म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि ते कोणासाठी योग्य आहे. तर नक्की पहा, कारण स्थिर उत्पन्नासाठी उत्तम पर्याय असू शकतात डेब्ट म्युच्युअल फंड. धन्यवाद. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकींना मार्केटमधील जोखमी संभवतात. स्कीम संबंधी सर्व दस्तावेज काळजीपूर्वक वाचा.